नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये उपवासाचे थालीपीठ तयार करणार आहोत. अतिशय मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे थालीपीठ तयार होते. अगदी कमी तेलामध्ये हे तयार होते. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. यासाठी मी 1 वाटी भरून भगर घेतलेली आहे. याला कोणी वरीचे तांदूळ देखील म्हणतात. आणि पाव कप साबुदाणा घेतलेला आहे. वरीचे तांदूळ आणि साबुदाणा आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. वरीचे तांदूळ आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झाला आहे. त्यात 1.5 वाटी पाणी टाकून ते भिजत ठेवलेले आहे. आणि हो, रेसिपी पाहताना अगदी छान वाटावे म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला पांढरी शुभ्र गुलाबाची फुलं आलेली दाखवलेली आहेत. 1 तासभर भिजल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेत आहोत. मिक्सरमध्ये वाटताना त्यात 1 हिरवी मिरची आणि थोडेसे अद्रक किसून टाकत आहे. अद्रकाने ह्या थालीपीठाला फारच छान टेस्ट येते. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही जिरे देखील टाकू शकता. तुम्ही पाहू शकता मिश्रण एकदम छान वाटले गेलेले आहे. आता ह्या मिश्रणामध्ये मी 1 उकडलेला बटाटा किसून टाकत आहे. तुम्ही कच्चा बटाटा देखील टाकू शकता, पण कच्च्या बटाट्यामुळे थालीपीठ हे तव्याला चिटकू शकते. यात चवीनुसार मीठ घालून घेतले आहे आणि बटाटा घातल्यानंतर मिक्सर 2 सेकंदासाठी फिरवून घेतला आहे. पहा, बटाटा घातल्यामुळे मिश्रण अगदी घट्ट झालेले आहे. आता ह्याला आपण थोडे पाणी टाकून पातळ करून घेऊयात. पहा, इडलीच्या बॅटरपेक्षा थोडे पातळ अशी आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि अशीच आपल्याला पाहिजे आहे. चला तर मग आता थालीपीठ करायला घेऊयात. तवा आपला छान गरम झाला आहे. त्याला ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे. आता त्यावर थालीपीठाचे बॅटर टाकून घेत आहे. बॅटर टाकून झाल्यानंतर अगदी 20 सेकंदासाठी झाकून ठेवत आहे. 20 सेकंदानंतर झाकण काढून घेतले आहे. बघा, थालीपीठ आपण पलटी करून घेऊयात. ते सहजच पलटी झालेले आहे. शिवाय कुठे चिटकलेले देखील नाही आणि छान जाळीदार तयार झालेले आहेत. आणि शिवाय तेलही लावायची गरज पडलेली नाही. आपले थालीपीठ मस्त तयार झालेले आहे. व पुन्हा तेलसुद्धा लावण्याची काहीच गरज नाही आहे. चला, सगळेच थालीपीठ आता आपण तयार करून घेऊयात. अतिशय मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि कमी तेलामध्ये हे थालीपीठ तयार होते. हे थालीपीठ तुम्ही बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी किंवा दही याबरोबर खाऊ शकतात. अशी ही थालीपीठाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.